हा आहे इकडं नंदुरबार आणि इकडं आहे साक्री. हा साक्री आहे आणि हा नंदुरबार आहे. जर तुम्ही आले ना नंदुरबार फाट्यावरून तुम्ही आले ना, तुम्हाला असं कळंबीर 2 किलोमीटर अशी पाठी दिसेल. समोर एक व्हाईट कलरचं शेड आहे, त्या शेडजवळच ते मंदिर आहे. तर हे लोकेशन लक्षात ठेवा. सर्व्या झाल्या वाटतं त्या. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र गतीश पाटील. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत गोरक्षनाथ मंदिर कळंबीर. आता तुम्हाला माहिती आहे कळंबीर हे जे गाव आहे, जेव्हा तुम्ही नंदुरबारहून जेव्हा साक्रीकडे जातात, साक्रीपासून अलीकडं एक 7-8 किलोमीटरच्या अंतरावर कळंबीर गाव आहे. आता याचं तुम्हाला मी एक्झॅक्ट लोकेशन सांगतो आणि मंदिराचं लोकेशन पण सांगतो. तर मित्रांनो, तुम्हाला यासाठी माझा पूर्ण व्लॉग बघावा लागेल आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत गोरक्षनाथ मंदिर. मित्रांनो, या मंदिराजवळ काय आहे, एक विशेष शांतता आहे. रस्त्यापासून जवळ जे, पण तिथं आंब्याची झाडं आहेत, वडाची झाडं आहेत. मंदिरात सुंदरशी महादेवाची पिंड आहे आणि भगवान गोरक्षनाथचं हे सुंदरसं मंदिर आहे. तिथं गायींचा गोठा वगैरे पण आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला मी लोकेशन सांगतो. तर तुम्ही जसं एक नंदुरबार फाटा, शेवाई फाटा किंवा निजामपूर फाटा, तिघांपैकी हा एकच फाटा आहे, पण लोक म्हणतात. जेव्हा तुम्ही साक्रीकडून आले ना, नंदुरबार फाट्याजवळ, नंदुरबार फाट्यापासून कळंबीर गावाकडे जाताना एक 3-3.5-4 किलोमीटरच्या अंतरावर हे गोरक्षनाथ मंदिर आहे. तर आणि जेव्हा तुम्ही नंदुरबारकडून येतात तेव्हा कळंबीर गावाकडून आले, तिथून तुम्हाला पुढं नंदुरबारकडे फाट्याला जाताना 2 किलोमीटरच्या अंतरावर हे गोरक्षनाथ मंदिर आहे. तर तुम्हाला मी लोकेशन सांगतो. जसं तुम्ही इकडून आले, हा आपलं नंदुरबार फाटा, तिथून तुम्ही 3-4 किलोमीटरच्या अंतरावर आले, तुम्हाला असा एक ब्रिज दिसेल. ब्रिजपासून असा एक लेफ्ट मारायचा आहे. तिथून खाली उतरल्यावर तुम्हाला समोर ते मंदिराचं लोकेशन तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, मंदिर वगैरे दिसतंय. तर मित्रांनो, असं हे मंदिर आहे. तर यासाठी तुम्हाला मी लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण मी टायपिंग करून देणार आहे. तर चला तर मंदिराचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे. जसं तुम्ही आले ना, हा आहे इकडं नंदुरबार आणि इकडं आहे साक्री. हा साक्री आहे आणि हा नंदुरबार आहे. जसं तुम्ही आले ना, नंदुरबार फाट्यावरून तुम्ही आले ना, तुम्हाला असं कळंबीर 2 किलोमीटर अशी पाठी दिसेल. समोर एक व्हाईट कलरचं शेड आहे, त्या शेडजवळच ते मंदिर आहे. तर हे लोकेशन लक्षात ठेवा साक्रीकडून येणाऱ्या लोकांनी. आणि जर काही नंदुरबारवाले जर येत असतील, नंदुरबारकडून काही लोक येत असतील, तर त्यांनी कळंबीर गावाजवळ आले ना, तर एक 8 किलोमीटरच्या अलीकडंच ते मंदिर आहे. तिथून साक्री फक्त 7 किलोमीटर राहतं, एवढं लक्षात ठेवा. आणि हा जो रोड आहे, या रोडवर तुम्हाला वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्हाला गाडी वगैरे मिळण्यास असं काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, हा नंदुरबार आणि हा नंदुरबार फाटा म्हणजे साक्रीकडे जाणार रोड. तुम्हाला दिसत असेल, इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. हे दिसतंय का? इथून लेफ्ट मारायचं आपल्याला. इथं आलेला तुम्हाला कमान दिसेल, त्यातून आत शिरायचे.
जसं आले ना शिवगुरु गोरक्षनाथ सुंदरसं इथं पाहू शकता. आणि सर्वात विशेष म्हणजे इथं महादेवाची पिंड आहे, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो इथं मंदिर आहे ना, इथं एक विहीर पण दिसत असेल बघा तुम्हाला. आणि इकडं भीमलोचन मंदिर आहे, हे पण आपण व्हिडिओमध्ये बघू. मित्रांनो पाहू शकता तुम्ही इकडं सुंदरशी वडाची झाडं आहेत गाडी पार्क वगैरे करण्यासाठी. इकडं मंदिर आहे, तिकडे विहीर पण आहे. इकडं गाईंचा गोठा वगैरे तुम्हाला दिसत असेल. आणि इकडं आंब्याची झाडं पाहू शकता तुम्ही, आंब्याची झाडं वगैरे पाहू शकता. आणि इकडं गोठ्यांकडे एक राऊंड मारू आपण. ही बहुतेक गोशाळा आहे, ती गाईंची गोशाळा आहे. गोठाने माझ्याकडून चुकीचं सांगितलं गेलं. पाहू शकता तुम्ही किती गाई आहेत आणि गोशाळा असेल बहुतेक. अरे वा बघा आल्या बघा, त्यांना वाटलं काय खायला जाणलं का काय. ही आली बघा, गाय आली बघा. आणायला पाहिजे होतं काहीतरी खायला. सर्व्या झाल्या वाटतं त्या. तर चारा वगैरे ठेवलेला आहे त्याने. तर मित्रांनो इथं शनी मंदिर पण आहे. बरेचसे मंदिर आहेत इथं. आता आपण शनी मंदिराचं दाखवून आहोत. मित्रांनो हा जो रोड दिसतोय ना, तुम्हाला वाहन दिसतं बघा जाताना. हे बघा ही वाहनं जात आहेत बघा. हा जो रोड आहे मित्रांनो, हा नंदुरबार ते नंदुरबार फाटा रोड आहे. तर कळंबीर गावाजवळ यायचं आहे. गावापासून 2 किलोमीटरच्या नंदुरबारकडे फाट्याकडे जाताना तुम्हाला हे मंदिर उजव्या बाजूला दिसेल. तर मित्रांनो कसा वाटला माझा हा व्लॉग. गोरक्षनाथ मंदिर, भगवान गोरक्षनाथ मंदिर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला ते लोकेशन सुद्धा आवडलं असेल तर मित्रांनो व्हिडिओला जास्त शेअर करा. आणि कोणीही असेल नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो जय शिवराय, जय शंभूराजे आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या.